भाजपा आणि मोदी सरकारच्या काळातच ओबीसींना सरकार आणि प्रशासनात सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाल्याचं सांगत अमित शहा यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले. भाजपा कधीही दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाहीत असं सांगत फसवणुकीनं सत्ता मिळवणाऱ्यांना घरी बसवा, मल्लिकार्जुन खरगे यांचं मतदारांना आवाहन. सोयाबीन उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी हमी भावापेक्षा कमी दराची तफावत भरून काढणारी योजना आणणार, देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेले खुलासे धक्कादायक असल्याचे सांगत महाविकास आघाडी सरकारच्या खंडणी घोटाळ्याची सीबीआय चौकशी आवश्यक, देवेंद्र फडणवीस. अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे नेते दडपशाही करत असल्याचा शरद पवार यांचा आरोप. मतदारांमध्ये संभ्रम पसरवत शिवसेना आणि कोकणाचं नातं तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पराभूत करण्याचं उद्धव ठाकरे यांचं सावंतवाडीत आवाहन. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 59% वर मतदान. वायनाड लोकसभेसह देशातल्या विविध ठिकाणच्या 31 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरू. बुलडोझर कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्त्व जारी, कमीत कमी 15 दिवसांची नोटीस दिल्याशिवाय घर न पाडण्याचे दिले निर्देश. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरा T20 सामना. 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधल्यानं आजचा सामना महत्त्वपूर्ण.